श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन पनीर पुलाव। एकदम हाय रिच प्रोटीन असा हा पुलाव होणार आहे। चला आपण याच्या साहित्याकडे वळूया। मी यासाठी वापरलेले आहेत बासमती तांदूळ, ते भिजत घातलेले आहेत अर्धा तास। त्यासाठी आपण सोयाबीन, बटाटे, काजू, खडे मसाले, तूप घेतलेले आहे, पनीर, काळा मसाला, मिरच्या आणि आपले रोजचे मसाले आणि बिर्याणी मसाला आपण घेतलेला आहे। सो कृतीकडे वळूया। कुकरमध्ये बनवणार आहे हा। सो मी तूप घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे तूप होतं। त्यात जरा जिरं घातलेलं आहे। जिरं झालं की आपण छान त्याच्यात घालूया खडे मसाले। छान मस्त सुगंध येतोय। मिरच्या घालूया। मिरच्या झाल्या की आपण त्यात घालूया काजू। काजू नंतर बटाटे घालूया। छान भरपूर भाज्या घालून केलेला आहे, भाज्या मस्त। मग आपण घालूया त्यामध्ये, छान आपण परतत राहूया व्यवस्थित आणि त्यामध्ये घालूया आपण सोयाबीन। छान तुपामध्ये व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया प्रत्येकाला, मस्त चव लागते। सोयाबीन घातलेले आपण जरा 1 ते 2 मिनिटं ना जरा झाकून ठेवूया। मस्त मस्त होणार आहे हा भात। तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल। झाकून झालेला आहे, छान एक वाफ आली आहे छान, आणि आपण परतून घेऊ। बघा छान सोयाबीन एकदम फ्राय झाले आहे। आपण त्यात टाकलेले आहे पनीर, ते पण छान मिक्स करून घेऊया आणि आपण टाकूया त्यात मसाले। हळद घालूया, तिखट, धने पावडर, काळा मसाला घातला आणि आपण बिर्याणी मसाला पण घातलेला आहे, जसं सुरुवातीला दाखवला आहे त्यामुळे। आणि छान मिक्स करून घेऊया। बघा किती छान दिसतो आहे हा मसाला, पूर्ण भाज्यांना लागलेला आहे। हे झाले मसाले की आपण त्याच्यामध्ये थोडं दही घालूया, 1 ते 2 चमचे। मी दाखवलं नाही पण साहित्यामध्ये पण घालूया। छान दही घातलेलं मस्त सुगंध येतो याचा। हे झालं की आपण त्यामध्ये घालूया तांदूळ। तांदूळ हे छान आपण भाजून घेऊया व्यवस्थित, पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आपण तांदूळ। छान तांदळासोबत पाणी आलं ते पण आटून जाईल तिथपर्यंत आपण छान भाजून घेऊया व्यवस्थित। खूप छान हा बासमती राईस आहे, लांब दाण्यांचा। तांदूळ भाजलेला आहे, आपण त्यामध्ये पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मला आवडतो भाजलेला, भरपूर तांदूळ भाजायला। तांदूळ भाजला की आपण त्यामध्ये पाणी घालूया मापानुसार, जेवढं आपण तांदूळ घेतले होते त्याच्या डबल पाणी घालूया आणि मीठ घालूया चवीनुसार। हे झालं की आपला शिट्टी काढून घेऊया। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा भात होईल। आणि तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडला तर, आणि आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा। मस्त झालेला आहे, या जेवायला। थँक्यू।